सर्वांना दंडवत प्रणाम। मी श्री क्षेत्र मालधूर अमरावती जिल्ह्यातल्या या स्थानाला आलेलो आहे। माझ्या पाठीमागे जे भव्य मोठं असं मंदिर दिसतंय हे आहे माळधूरची लीळा। माळधूरबद्दल माझा एक मस्त अनुभव आहे देवाच्याच साह्याचा, तोही मी शेअर करणार आहे। तर मी आत्ता म्हटलं तसं माळधूरचा एक विशेष अनुभव आहे माझ्याकडे। 2003 साली मी या ठिकाणी आलतो। आमचा श्री गोपाल आश्रमाचे संचालक दंडवत, परमपूजनीय गुरुवर्य श्री बाबाजी दंडवत, गुरुवर्य श्री बाबाजी हे सर्व मार्गासोबत आम्ही होतो। इथून जवळच असलेल्या आडगाव या गावाहून मार्ग महिला तपस्विनी भिक्षुक मंडळी असं सगळं आम्ही येणार होतो। येत असताना माझ्या बाबतीत मजेचा प्रसंग असा झाला की भिक्षुकांसाठी ट्रॅक्टर आणि महिलांसाठी 407 होता आणि बाबांसाठी एक छोमणी, पंकज नावाच्या मुलाची एक छोटी ओमनी गाड्याची होती, छोमणी नाही ओमनी गाडी होती। आणि ती गाडी, त्या गाडी बाबांसाठी असतानाही पण बाबांना एक ग्रस्ताच्या गाडीत यायचं होतं। म्हणजे त्या ग्रस्ताने सांगितलं बाबा माझ्या गाडीत चला, आणि त्या गाडीतून जाण्या अगोदर म्हणजे गाडीत बसण्याच्या आधी त्या पंकजने सांगितलं की बाबा, मोठे बाबा दुसऱ्या गाडीत चालले तर तू काय कर, माझ्या गाडीत चल। मी म्हटलं नाही, मला ट्रॅक्टरमध्येच जायचं आहे। आणि मग तोही मुलगा मीही मुलगा, आमच्या दोघांचं थोडंसं प्रेमाचं भांडण झालं। मी नाही म्हणतोय, तो हो म्हणतोय। असं करता करता मी ट्रॅक्टरमध्ये आलो। तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये जागा नव्हती। ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या मध्ये जी जागा असते त्या जागेमध्ये उभा राहून कसाबसा बसून थोडाफार आलो इथे। बऱ्याच वेळाने इथे पोहोचल्यानंतर पाठीमागून महिला मंडळी, ती ओमनी गाडी, बाबा येणार होते। आणि मग त्या गाडीतून येत असताना आम्ही इथे पोहोचल्यानंतर ती गाडी मागून येणार, शिदोरी त्यांच्यासोबत, भोका लागलेल्या इकडे, मग आता त्याकडे दुर्लक्ष, गाडी येणार कधी येणार कधी येणार। आणि मग नंतर महिलांचा तपस्विनी आयांचा टेम्पो आला, 407 आला। आणि मग तो आल्यानंतर त्यांनी सांगितलं की पंकजच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असून ते सगळे तिथंच आहे, लागलं कुणाला काही नाही, मात्र पंकज थोडासा बेशुद्ध आहे असं सांगितलं। आणि मी जसं मला हे कळलं तसं पळत जाऊन या मालधूरच्या स्थानावरती डोकं टेकवलं। कारण जर तुम्हाला पर्याय निवडण्यास सांगितला की ओमनी गाडीमध्ये बसणार की ट्रॅक्टरमध्ये, तर अर्थात आपण सर्वसामान्यपणे ओमनीचाच विचार करू किंवा ओमनीचीच निवड करू। पण देवाच्या कृपेनं, ह्या श्रीप्रभू बाबांच्या कृपेने मी ट्रॅक्टरची निवड केली आणि त्या झालेल्या ॲक्सिडेंटमधून मी वाचलो। अर्थात पुन्हा सांगेल, मला काही म्हणजे गाडीतल्या कोणाला काही झालं नाही, मात्र होणारा ॲक्सिडेंट निदान वाचला ना, हे महत्त्वाचं, आणि त्याच्यात मी सापडलो नाही। म्हणून मला तो अनुभव आजही आठवला की अंगावरती काटा येतो। आणि देवाला पटकन इथल्या स्थानाला, या श्रीप्रभू स्थानावर डोकं टेकवलं आणि धन्यवाद दिले की मला त्या प्रसंगातून वाचवलं। असं हे मालधूरचं स्थान आहे। या ठिकाणची लीळा मी तुम्हाला सांगणारच आहे अर्थात।
ती तुम्हाला नक्की आवडेल. या ठिकाणी श्री गोविंदप्रभू बाबा नांदगाव पेठ येथून आले. पालखी थांबवली. पालखीतून खाली उतरून आसन झालं. त्यानंतर गुळणा झाला आणि मग इथून श्रीप्रभू बाबा शेंदूरजनाला गेले. हे आवडलं मला. पंचअवताराची माहिती ही प्रत्येक मंदिरात, मग ते स्थान मांडलिक असो नाहीतर संबंधित असो, प्रत्येक मंदिरात ही माहिती असावी असं मला वाटतंय आणि मी यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. मंदिर छान आहे. अष्टकोनी षटकोनी अशा टाईप आहे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 अष्टकोनी घुमट आहे. मंदिरही तसंच आहे. हे छोटंसं स्थान श्रीकृष्ण महाराजांचं आहे असं बोललं जातं, पण याला लेखी पुरावा आपल्याकडे तसा नाही आहे. परिसराचं तर आपण दर्शन घेतलेलंच आहे. स्वच्छ आहे, शांत आहे. थोडंफार घराजवळच आहे मात्र. आणि या ठिकाणी विशेष निधी अंतर्गत सभागृहाचं बांधकाम आहे. हे भक्तनिवास आहे. आपापल्या भागातल्या सर्व आमदार खासदारांकडून असा स्थानापाशी राहण्यासाठीचा निवास करून घ्यायला हवा. इकडे आय थिंक इकडचे पुजारी असावेत. आपण मध्ये जे छोटं स्थान बघितलं ते स्थान श्रीकृष्ण महाराजांचं म्हणण्याचं कारण असं की कौंडण्यपूर ते पूर्वेकडे आहे. या गावाच्या आपल्या मंदिराच्या तिकडनं कौंडण्यपूरहून माता खिडकीला म्हणजे अमरावतीकडे जात असताना जेव्हा श्रीकृष्ण महाराज रथातून चालले होते त्यावेळेस त्यांचा या ठिकाणी रथाची धूर तुटली आणि मग जे छोटं स्थान आहे तिथं ती बसवली आणि मग तहान लागली होती. तहान लागली म्हणून इथे बाण मारून पाणी काढलं. याच्या खोल हां अच्छा हे अच्छा या विहिरीला पायऱ्याने बांधणी नाही. पण जर पाणी कमी झालं पाणी घ्यायचं असले का गोल चक्राकार जसं एखादं 12 असते त्या टाईपमध्ये जावं लागायचं आणि मग वरती यायचं. खोल किती आहे नक्की अजून तरी माहिती नाही. कोणी बघितल्याचं नाही आणि मोजल्याचंही नाही. तर म्हणून या गावाचं नाव माळधूर असं म्हटलेलं आहे. माळ म्हणजे माळावरती का? मालधूर. अच्छा मालधूर असं ते स्थान आहे. अच्छा अच्छा या विहिरीचं पौराणिक विहीर म्हणून त्याची बांधकाम निधी आलेला आहे. किती 7 लाख 7 लाख आलेले आहे आणि नंतर बांधकाम होईल. त्याचं बांधकाम म्हणजे त्याला सेपमध्ये आणतील. या जुन्या चिंचाची झाडं आहेत. 3 होत्या 1 पडली आता 2 राहिल्यात. ते बघा जो किती जुनं आहे ते खोड बघा इथे दिसतं. खूप जुनं दिसतं. चिंचांचं किती आयुष्य असतं? चिंचेचं झाडाचं चिंचेचं झाड किती वर्ष जगतं का काही सांगतात? अच्छा